दृष्टिदोष व त्यावरील उपाय, डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर करेक्शन्स. काही लोकांना डोळ्यातील समायोजन शक्ती कमी झाल्याने वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत. डोळ्यातील अपवर्तन दोषामुळे दृष्टी अंधुक व अस्पष्ट होते. सामान्यतः दृष्टीचे 3 अपवर्तन दोष आहेत: लघुदृष्टी किंवा निकटदृष्टिता, नियर साइटेडनेस किंवा मायोपिया. या दोषामध्ये मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत. म्हणजे डोळ्याचा दूरबिंदू अनंत अंतरावर नसून तो जवळ असतो. निकटदृष्टिता दोषात दूरच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टिपटलाच्या अलीकडेच तयार होते. निकटदृष्टिता दोषाची 2 संभाव्य कारणे आहेत. 1. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती जास्त असते. 2. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढते. योग्य नाभीय अंतर असलेल्या अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून या दोषाचे निराकरण करता येते. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अपसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोचतात. नंतर डोळ्यांच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. अंतर्गोल भिंगाचे नाभीय अंतर ऋण असते. त्यामुळे निकटदृष्टी दोषाच्या डोळ्यासाठी ऋण शक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यांसाठी अंतर्गोल भिंगांची शक्ती वेगवेगळी असते. दूरदृष्टिता, फार साइटेडनेस, हायपरमेट्रोपिया. या दोषामुळे मानवी डोळा दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो, पण जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. म्हणजे डोळ्याचा निकटबिंदू 25 सेंटीमीटर अंतरावर न राहता दूर असतो. जवळच्या वस्तूची प्रतिमा डोळ्यातील दृष्टिपटलाच्या पाठीमागे तयार होते. दूरदृष्टिता दोषाची 2 संभाव्य कारणे आहेत. 1. डोळ्यातील पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता कमी झाल्यामुळे भिंगाची अभिसारी शक्ती कमी असते. 2. नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर कमी होते. योग्य नाभीय अंतर असलेला बहिर्गोल भिंगाचा चष्मा वापरून हा दोष घालवता येतो. या भिंगामुळे प्रकाश किरणांचे अभिसरण होऊन मग ते डोळ्यातील भिंगापर्यंत पोहोचतात. नंतर डोळ्याच्या भिंगामुळे अभिसरण होऊन प्रतिमा डोळ्यातील पडद्यावर तयार होते. बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असते. त्यामुळे दूरदृष्टिता दोषाच्या डोळ्यासाठी धनशक्तीचा चष्मा असतो. दोषाच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या डोळ्यासाठी बहिर्गोल भिंगाची शक्ती वेगवेगळी असते. वृद्ध दृष्टिता, प्रेसबायोपिया. वाढत्या वयानुसार डोळ्याची समायोजन शक्ती सामान्यतः कमी होते. म्हणजेच डोळ्याजवळील भिंगाचे स्नायू भिंगाचे नाभीय अंतर बदलण्याची क्षमता गमावतात. वयस्कर माणसांचा निकटबिंदू डोळ्यापासून मागे सरतो. त्यामुळे त्यांना चष्म्याशिवाय जवळपासच्या वस्तू सहजपणे व सुस्पष्ट दिसणे कठीण होते. काही वेळा लोकांना दूरदृष्टिता व निकटदृष्टिता असे दोन्ही दोष जाणवतात. हा दोष दूर करण्यासाठी त्यांना द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते. द्विनाभीय भिंगामध्ये वरचा भाग अंतर्गोल भिंगाचा असून निकटदृष्टिता दोष दूर करतो आणि खालचा भाग बहिर्गोल भिंग असून दूरदृष्टिता दोष दूर करतो. करून पहा. 1. तुमच्या वर्गातील चष्मा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी करा. 2. त्यांच्या चष्म्याचे नंबर, शक्ती नोंदवा. यावरून त्यांच्या डोळ्यातील दोष कोणता हे ओळखा व नोंदवा. बऱ्याचशा विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या प्रकारचा दोष आढळतो? इंटरनेट माझा मित्र. खालील संकेतस्थळांवरून अधिक माहिती घ्या. www.physics.org, www.britannica.com